मराठवाड्याच्या औद्योगिक नकाशावर पोलादासारखी भक्कम ओळख निर्माण करणारा जिल्हा म्हणजे जालना। राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये स्टील सिटी आणि स्टील हब म्हणून नाव कमावलेल्या जालन्यानं उद्योग, रोजगार आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे। छोट्या रोलिंग मिल्स पासून सुरू झालेला हा प्रवास आज वर्ल्ड क्लास स्टील उत्पादनापर्यंत पोहोचलाय। हजारो कुटुंबांचा आधार बनलेला जालन्याचा स्टील उद्योग महाराष्ट्राच्या विकास गाथेमधील महत्त्वाचा अध्याय सुद्धा ठरतोय। पाहुयात जालन्याच्या स्टील साम्राज्याची प्रेरणादायी कहाणी। मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असलेला जालना आज औद्योगिक क्षेत्रात ठळकपणे आपली छाप उमटवतोय। जालना म्हटलं की सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते इथल्या स्टील उद्योगाचं। जालना MIDC मध्ये आज घडीला तब्बल 22 स्टील उद्योग कार्यरत आहे। या सर्व उद्योगांनी उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठी प्रगती साधली आहे। छोट्या प्रमाणावर सुरू झालेला हा उद्योग आज देशातील महत्त्वाच्या स्टील हब पैकी एक बनला आहे। राज्यातच नव्हे तर देशभरात स्टील सिटी म्हणून ओळख निर्माण झालेल्या जालन्यात मोठ्या प्रमाणावर स्टील रोलिंग मिल्स, री रोलिंग युनिट्स, मेल्टिंग शॉप्स, TMT बार उत्पादन करणारे प्रकल्प आणि विविध पूरक उद्योग कार्यरत आहेत। जालन्यातील स्टील उद्योगाची सुरुवात 1964 साली झाली। स्क्रॅपच्या रेल्वे रुळापासून सळई तयार करण्यापासून सुरू झालेला हा उद्योग आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर जागतिक दर्जाचं स्टील उत्पादन करतोय। स्थानिक उद्योजकांच्या दूरदृष्टीमुळे छोट्या उद्योगांनी मोठे स्वरूप धारण केलंय आणि जालन्यानं औद्योगिक झेप घेतली। खऱ्या अर्थानं जालन्यातलं जे स्टील उद्योग आहे तो स्क्रॅप पासून स्टील बनवतो, म्हणजे एक प्रकारे रिसायकलिंग करतो तो, की जो एक स्क्रॅप जो पूर्ण मोठ्या प्रमाणावर सध्या देशाची समस्या बनलेला आहे, तर त्या स्क्रॅपचं एक शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्यावर प्रक्रिया करून एक त्यातून मजबूत स्टील निर्मिती करतो, जे की घर बांधणी असेल, मोठमोठे पूल असतील। आज आपल्या जो नर्मदा बांध आहे त्याच्यामध्ये आपलं जालन्यातलं स्टील गेलेलं आहे। नंतर समृद्धी महामार्ग असेल किंवा एकूणच कुठलाही महत्वाकांक्षी प्रकल्प असेल गव्हर्नमेंटचा, त्यात जालन्याचं स्टील नाही असं फार क्वचितच होतं। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जालन्यातील स्टील उद्योग हा नाही म्हटलं तर 20 ते 22 हजार लोकांना रोजगार निर्मिती देतो। आज जालना MIDC परिसरात अनेक मोठे स्टील उद्योग कार्यरत असून या उद्योगामुळे हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झालाय। साधारणतः 40,000 लोकांचा उदरनिर्वाह जालन्याच्या स्टील उद्योगावर अवलंबून आहे। त्यापैकी सुमारे 30,000 कामगार थेट स्टील उद्योगात कार्यरत आहेत, तर 10,000हून अधिक नागरिक पूरक उद्योगामधून रोजगार मिळवत आहेत। जालन्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील आणि बाहेरील अनेक जिल्ह्यातील कामगार इथे रोजगारासाठी दाखल झाले आहेत। स्टील उद्योगामुळे थेट आणि अप्रत्यक्षरित्या हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे। स्टील उद्योग जे आहे ते जालन्याला मोठी भरारी देईल हे नक्की आहे। आजच्या घडीमध्ये 50,000 पेक्षा जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट देत आहे आणि जालन्याचा जे इकॉनॉमी आहे दॅट इज टोटली ड्रिवन बाय स्टील इंडस्ट्री। आणि मला अभिमान आहे की हे सर्व इंडस्ट्री जे आहे आपल्या जालन्याच्या भूमिपुत्रांनी डेव्हलप केलेली इंडस्ट्री आहे। नेक्स्ट जनरेशन जे आहे एज्युकेटेड जनरेशन, इंजिनियर्स आहे, टेक्नोक्रॅट्स आहे, दे हॅव जॉईन्ड स्टील इंडस्ट्री। आधी स्टील कारखान्यांमध्ये स्क्रॅप्स, स्पॉन्ज आयर्न आणि इतर कच्चा माल वितळून स्टील बिलेट तयार केलं जायचं। त्यानंतर आता आधुनिक रोलिंग प्रक्रियेतून TMT बार, सळई, पाईप्स, पत्रे आणि विविध दर्जेदार उत्पादनं तयार केली जातात। स्टील उत्पादनासाठी लागणारं इंडस्ट्रियल स्क्रॅप आणि स्पॉन्ज आयर्न यापैकी काही कच्चा माल परदेशातून आयात करण्यात येतो। पूर्वी याचं प्रमाण सुमारे 20% होतं, मात्र आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे हे प्रमाण सध्या 2 ते 3% आलंय। जालन्यात सुरुवातीला सळई म्हणजेच TMT बारचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जात होतं, मात्र गेल्या 2 ते 3 वर्षात उद्योगांनी विविधतेकडे वाटचाल करत स्टील पाईप, स्पेअर पाईप आणि पत्रा उत्पादन क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे। जालन्यात तयार होणारं स्टील महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि देशातील विविध राज्यात पाठवलं जातं।
जालनाचं नाव म्हणजे स्टील, या बाबतीत पहिलं स्टील समोर येतं आणि त्याच्यासोबत जालना हे समोर आपल्याला दिसतंय. त्यामुळे जालन्याने पुढे जालना औद्योगिक जे स्टील प्लांट आहे यांनी भरपूर लोकांना रोजगार निर्माण करून दिलेला आहे आणि असंख्य जवळचे खेड्या गावाचे लोक आणि बाहेरचे बी लोकांना भरपूर रोजगार मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांना मोबदलाही मिळत आहे. त्यामुळे जालन्यामध्ये भरपूर लोक स्थायिक बी होत आहे आणि त्यांना रोजगारही मिळत आहे. बाकी जिल्ह्यामध्ये फार बेकारी आहे. त्या मानानं आपल्या जालना जिल्ह्यामध्ये मोठी युनिव्हर्सिटी जो हजारो बाहेरगावचे लोक काम करतात, डिस्ट्रिक्टमधले काम करतात आणि खेडेपाड्याच्या आजूबाजू जेवढे बी लोक येतात, लेडीज असो जेंट्स असो, सर्वांना जालन्यानं एक रोजगार दिलेला आहे. सर बाहेर कसं आहे तेवढी इंडस्ट्रीज नाही, इथं स्टील प्लांट मोठ्याले येतं. इथं हजारो वर्कर काम करतात, गाड्या भरणारे काय, गाड्या खाली करणारे काय, सुपरवायझर काय, इथं प्रत्येक परिवारचे लोक काम करतात. तिथं लोकांना फायदा कसा झाला यामध्ये? फायदा असा झाला की सर लोकांना रोजगार मिळाला. पूर्ण महाराष्ट्र तर आहेच, पण 22 स्टेटमधले पण लोकांनी काम करतात. सर युपी झाले, बिहारी झाले. बांधकाम क्षेत्र, पूल, महामार्ग, औद्योगिक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी लागणाऱ्या स्टीलची मोठी मागणी जालना पूर्ण करत आहेत. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये जालन्यातील स्टीलचा वापर झाल्यानं या उद्योगाची गुणवत्ता सिद्ध झाली आहे. जालन्यातील स्टील उद्योग वर्षाला तब्बल 35 लाख स्टील सळईचं उत्पादन करतो. या उद्योगाचा वार्षिक टर्नओव्हर सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या आसपास असून जीएसटीच्या माध्यमातून शासनाला 3,500 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. स्टील उद्योगामुळे केवळ कारखानेच नव्हे तर ट्रान्सपोर्ट, मशिनरी दुरुस्ती, वेल्डिंग, हार्डवेअर, स्क्रॅप मार्केट, पॅकेजिंग, हॉटेल व्यवसाय आणि इतर अँक्लेरी उद्योगांनाही मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे जालन्याची स्थानिक अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. जालन्यामध्ये प्रामुख्यानं सळई म्हणजे आपण ज्याला TMT बार म्हणू, हे प्रामुख्यानं उत्पादन होत होतं. परंतु आत्ताच्या या मागच्या 2-3 वर्षामध्ये पाईप बनवणारे, स्टीलचे पाईप, स्क्वेअर पाईप, राऊंड पाईप आणि पत्रा बनवणारे 3 उद्योग जालन्यात आलेले आहेत. ह्या गोष्टीचं संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्य वाटेल की जालन्याचे 22 कंझ्युमर्स हे राज्यामध्ये असलेल्या 3 कोटी ग्राहकांमधून हे 22 कंझ्युमर्स जवळजवळ 3% जो लाईट बिल आहे किंवा रेव्हेन्यू आहे MSEDCLचा हे कंट्रीब्यूट करतात. ह्यामध्ये आम्ही साधारणतः संपूर्ण स्टील उद्योग इथला एक 35 लाख टन स्टील सळईचं उत्पादन करतो वर्षाला आणि ह्याचं पूर्ण इंडस्ट्रीचा टर्नओव्हर आहे हा 20,000 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे जालन्यावाल्यांचं नेट GST कंट्रीब्युशन हे साधारणतः 1200 कोटी रुपयाचं आहे. व्यापाराची परंपरा लाभलेलं जालना शहर पारंपरिक ट्रेडिंग हब म्हणून ओळखलं जातं. याच संधीचा योग्य वापर करत स्टील उद्योग झपाट्यानं वाढलाय. भविष्यात या उद्योग जालन्याला आणखी मोठी भरारी देईल असा विश्वास उद्योजक व्यक्त करतायत. जालन्याचा स्टील उद्योग आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत ऊर्जा बचत, प्रदूषण नियंत्रण आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर देतोय. नव्या पिढीतील उद्योजकांनी उत्पादन क्षमता, गुणवत्ता आणि बाजारपेठ या तिन्ही क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. एका बाजूला उत्पादन क्षमता आणि दुसऱ्या बाजूला हजारो रोजगार आणि तिसऱ्या बाजूला राज्याच्या महसुलात भरीव योगदान अशा तिहेरी पातळीवर जालन्याचा स्टील उद्योग उभा आहे. मी सध्या जालन्यातील एका स्टील इंडस्ट्रीमध्ये उभा आहे आणि जालन्याची ओळख आता स्टील सिटी, स्टील हब म्हणून झालेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर जालन्यामध्ये स्टील निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या ठिकाणी बनलेलं स्टील हे आता देशात त्याचबरोबर देशाच्या बाहेर देखील पाठवलं जातं. आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रामुख्याने TMT बार्स या ठिकाणी निर्मित केली जाते आणि त्या TMT बार्सची डिमांड ही देशात तर आहेच, पण त्याबरोबर देशाच्या बाहेर देखील या ठिकाणचं स्टील उत्पादने या ठिकाणी पाठवलं जातं. आपण जर बघितलं तर जालना आता दिवसेंदिवस स्टील सिटी, स्टील हब म्हणून नावा रूपास येत आहे आणि या ठिकाणी या माध्यमातून हजारो युवकांना, हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे. जालना म्हणजे फक्त एक जिल्हा नाही तर महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचं पोलादी शक्तिस्थान आहे. छोट्या सुरुवातीपासून जागतिक दर्जाच्या उत्पादनापर्यंत पोहोचलेल्या जालन्याच्या स्टील उद्योगानं हजारो कुटुंबांना आधार दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त जालन्याची ही प्रेरणादायी वाटचाल प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. खऱ्या अर्थानं उद्योग, परिश्रम आणि प्रगतीचा पोलादी चेहरा म्हणजे जालना आणि हेच आहे इनक्रेडिबल महाराष्ट्र. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना.